सगळे आता तिकडं काय झालं मला नाही तुम्हीच गेला होता मी तर इथं बसले तिथं सांगितलं होतं ग्रामपंचायतची बैठक घेऊ नका सांगतो मी ठरव ते घेऊ नका तेच करू नका मला आहे असं राहू द्या गोरगरिबासाठी लढायचं गाव खरंच माना लागेल सगळ्या गावकऱ्यांना 50% पाठिंबा होता विरोध आणि समर्थनाला, परंतु शेवटी सरपंचांनी आपलं निर्णायक मत वापरलं आणि त्यानुसार आता तुमच्या गावाला ग्रामपंचायत गावकऱ्यांचा पाठिंबा कायदेशीर 50-50 नाही आज तर नाही बोलणार मी कारण पूर्ण गावाची त्या बाजू खरंच माझ्याकडे आले सगळ्या जाती धर्माचे मी जातीचं सुद्धा नाव घेऊ शकतो कारण आता याच्या पुढचं सांगतो तुम्हाला आम्ही घेतल्यात साहेब म्हणजे आता सांगायला हरकत नाही आम्ही घेतल्यात गावकऱ्यांचे साहेब त्याच्यावर सगळ्या जातीचं साहेब सगळ्या जाती कमीत कमी माझ्या अंदाजे सांगतो मी आकडा मागं पुढं होईल कमीत कमी 900 का 950 साहेब 2 दिवसात झालेल्या सगळ्या जाती धर्माच्या सदस्य 5 जण समर्थनात होते 5 जण विरोधात होते असं सेवकांचं म्हणणं आहे. माझं म्हणणंच नाही म्हणतो मला काही नाही एकतर क्लिअरच करतो तुम्हाला क्लिअरच करतो आंबड तहसीलला उदाहरणार्थ उपोषण सुरू आहे कोणी नगर परिषदेची मला दाखवा बरं एखादं. जालना कलेक्टर ऑफिसला एखादा आमरण उपोषण चालू आहे किंवा आंदोलन किंवा मोर्चा इथं मोर्चा आणावा किंवा उपोषण आमरण करायचं कोणी नगर परिषदची परवानगी घेतली मला दाखवा बरं एखादी तसं मला इथं माझ्या जातीसाठी उपोषण करायचंय असं पुढं झालंय का की ग्रामपंचायतची परवानगी घेतली काय संबंध काहीच नाही पण ते गावकऱ्याचं मोठे पण म्हणावं लागेल की ग्रामपंचायतनं बी पाठिंबा दिला ठराव घेतला मोठे पण म्हणावं लागेल आणि सगळ्या जाती धर्माचे लोक इथं एक येतो सह्या घेतल्यात म्हणता आम्ही तर ठरावाचा वेगळा विषय तिथे म्हणलं होतं बैठक घेऊ नका ठराव घेऊ नका पण आता काय माहिती आली तुमची मला नाही चालू असतं थोडं थोडं राजकारण चालू आहे तुम्ही जे म्हणता ते चालू असतं मी त्याच्यात नाही देणं नाही दिलं देणार मला त्याच्यावर काही बोलायचं नाही त्याचं तिचं विचाराचा भाग येतो त्याच्यामुळे ते काही मनात घ्यायचं नाही आपण मोठं मन ठेवायचं आणि सोडून घ्यायचं तसं माझं पण आता गावानं पाठिंबा दिल्यामुळे तुम्हाला काय अडचण नाही बघ गावाचा पाठिंबा पहिल्यापासून येऊ ते काय शब्दाचा खेळ करणं हे अवघड आहे शब्दाचा खेळ येतो खरंच गाव माग आहे म्हणतो तर सह्या लक्षात आलं आमच्या आम्ही सह्या घेतलेल्या मी त्याच तुमच्यासमोर ओपन करतो कालपासून आमच्या गावकऱ्यांनी घेतले मॅन आहे गावकऱ्यांनी घेतल्या सगळ्या जाती धर्मांच्या तर सह्या घेतल्या त्याच्यावरच आम्हाला अकाउंट आलं की सगळं गाव आपल्या बाजूला त्याच्यावरच ठरावाचा विषयाला ते झालं कायदेशीर पण मी का नाकारतो तर त्याचं कारण असं आहे कुठं उपोषण करताना कोणत्या नगर परिषदेची परवानगी घेतली तहसीलला बसताना हे पटतंय की नाही तुम्हाला पत्रकार बांधव म्हणून नाही घेतलं तसं विरोधात ग्रामपंचायत काही लोकांनी निवेदन दिलं होतं त्यातली काही लोक तुम्हाला येऊन भेटली आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं नाही बाबा म्हणे ते जाऊ दे मला ते बी नाही काढायचं नाही पण बोललं पाहिजे ते बी नाही काढायचं पण गावकऱ्यांचं मनापासून आभार सगळे जाती धर्माचे गावकरी सोबत हे विरोध बहुमत हे चालूच असतं गावकऱ्यांचं आंतरवाली ग्रामस्थांचं मनापासून सगळ्या जाती धर्माचं मनापासून आभार धन्यवाद.